नमस्ते. मी प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत की वयाची 40 वर्ष झाल्यानंतर त्या गोष्टी आपण कटाक्षाने टाळायला हव्या. तर त्या कुठल्या गोष्टी आहे? आता वयाचं 40 वर्ष म्हणजे जसं आपण आता पहिले जे होतं की 100 वर्ष हे प्रत्येकाला आयुष्य आहे, पण आता तसं नाही आहे. हे बरेच म्हणजे 100 वर्षापर्यंत जिवंत राहणारे लोक, आयुष्य असलेले लोक फार कमी झालेले आहे. साधारणतः आता आपलं आयुष्य हे 70-75मध्ये येऊन थांबलेलं आहे. म्हणजे जे आपलं आयुष्यमान आहे 70-75मध्ये येऊन थांबलेलं आहे. त्याला वेगवेगळी कारणं आहेत की आपली लाईफस्टाईल, आपला स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींमुळं हे आपलं जे काय आयुष्यमान आहे हे कमी झालेलं आहे. तर जेव्हा वयाचं 40वे, मी का बोलले की वयाच्या 40व्या वर्षानंतर आपण काही नियम पाळायला हवेत. तर का हे नियम पाळायला हवेत? कारण वयाचं 40वं वर्ष म्हणजे आपण अर्धीपेक्षा जास्त आपलं आयुष्य जगलेलो आहोत. आता ते आपण कसं जगलो आहोत, त्यासाठी आपण काय केलं आहे, ते सुखात गेलं आहे, दुःखात गेलं आहे, कामात गेलं आहे, मुलांचं करण्यात गेलं आहे, सासूसास आहे की कशामध्ये गेलं आहे, हा भाग आपण वेगळा ठेवूया. पण वयाचं 40 वर्ष झाल्यावर किंवा 40 वर्षानंतर आपण काही गोष्टी कटाक्षाने सांभाळायला हव्या. त्यातली पहिली गोष्ट कुठली आहे? तर काय होतं ना की बरेचदा आपण अशा ठिकाणी जायला नको. अशा ठिकाणी जायला नको म्हणजे काय की तुम्ही लग्नाच्या वेळीस किंवा लग्न करायला निघाले होता तेव्हा तुमचा रिश्ता म्हणजे तुमचं लग्नाचं प्रपोजल किंवा काही बोलचाल एखाद्या ठिकाणी होत होती. तुम्हाला ती मुलगी आवडली होती, त्या मुलीलाही तुम्ही आवडला होता, हे तिच्या बॉडी बिहेवियरमधून आपल्याला जाणवत होतं किंवा इन ॲडव्हान्समध्ये तुमचं तसं बोलणंही झालेलं होतं की नाही ठीक आहे, मला पण तू आवडतेस, तुला पण मी आवडलो का, वगैरे वगैरे एक्सेट्रा. त्यानंतर काही कारणाने तुमचं लग्न नाही होऊ शकलं. ते फॅमिली रिलेशन असो अथवा आणखी वेगळी काही कारणं असो, पण तुमचा जो काही रिश्ता होता, जे काही नातं तुमचं जुळणार होतं ते नाही होऊ शकलं. आणि काही वर्षांनी, अगदी म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं की मी एक माझ्या ओळखीतील एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तींचं 20 वर्षाच्या आधीची गोष्ट, म्हणजे आता त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली आहे. आणि त्यांचं असंच झालं होतं की एका मुलीसोबत त्यांचं बोलणं चालणं झालं होतं, म्हणजे जस्ट फॅमिली थ्रू. आणि त्यांनाही ती मुलगी आवडली होती तिच्या बॉडी लँग्वेजवरून. यांना पण कळलं होतं की तिलाही मी पसंत आहे. पण काही कारणाने त्यांचं लग्न नाही झालं. आता त्या पर्सनचं लग्न झालं आहे, त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली, त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. ती जी मुलगी होती त्या मॅमचं पण लग्न झालं, त्यांच्या लग्नाला पण 16 वर्ष झाले, त्यांना पण 2 मुली आहेत. परंतु एकदा जस्ट कॉमन रिलेटिव्ज असतात, आपण बघितलं की रिलेशनशिपमध्ये एकात एक नातेवाईक असतात. तर असंच एक कॉमन रिलेटिव्ह होते, त्यांच्या घरी एक फंक्शन होतं आणि त्या फंक्शनला दोघांना इन्व्हाइट केलेलं होतं. आणि ते दोघंही तिथे भेटल्यावर काय झालं की त्यांचा मोबाईल नंबर हा एक्सचेंज झाला. त्यांना दोघांनाही खूप आनंद झाला. आणि आत्ता मोबाईल नंबर एक्सचेंज करणं म्हणजे काय, अगदी नॉर्मल झाल्यासारखं झालं आहे. त्यांनी मोबाईल एक्सचेंज केले, नंतर घरी आले. मोबाईल एक्सचेंज केल्यामुळं ते नेहमी बोलायला लागले की हाय, हॅलो, जेवण झालं काय, एक्सेट्रा एक्सेट्रा, जनरल कॉमन टॉपिक्सवर त्यांचं डिस्कशन व्हायला लागलं. परंतु याचा परिणाम काय झाला की ज्या पर्सनचं लग्न 18 वर्ष झालेले होते, त्यांना जे 2 अपत्य होते, त्यांचं त्यांच्या वाईफवर सुद्धा खूप प्रेम होतं, त्यांचा संसार अगदी सुखाचा चाललेला होता. परंतु 20 वर्षाआधी जी एक मुलगी होती की जशी तिचं लग्न होणार होतं आणि ते काही कारणाने नाही झालं, त्यांच्या आणि तिच्यामध्ये जे कन्व्हर्सेशन सुरू झालं मोबाईल थ्रू, त्यामुळे त्या सरांना एक डिप्रेशन यायला लागलं. ते घरी चिडचिड करायला लागले. ऑफिसमध्ये असताना त्या मुलीला फोन करायला लागली, ती मुलगीही त्यांना फोन करायला लागली. मुलगी म्हणता येणार नाही, आता तीही एक स्त्री झालेली होती, पूर्णतः एक महिला झालेली आहे.
तर तिही तर फोन करायला लागली. मग बरेचदा काय होतं की अशामध्ये ऑफिसमध्ये असताना ते इझिली फोन करता येतं, पण सुट्टीचा दिवस असेल तर मग घरी बायको असते, मुलं असतं, त्यामुळे त्या पर्सनचं तिला फोन करणं व्हायचं नाही किंवा ती त्यांना करू शकायची नाही. या सगळ्या भानगडीमध्ये मग त्यांना डिप्रेशन यायला लागलं आणि ते सगळं डिप्रेशन, ती सगळी चिडचिड ते बायकोवर आणि मुलांवर काढायला लागले. कदाचित समोरच्या पार्टीचंही ते तसंच असेल. परंतु यामुळे काय झालं की तुम्ही 18 वर्ष जो सुखाचा संसार केलेला होता, तो एका क्षणात तुमची जुनी प्रियसीच म्हणेल मी, मिळाल्यामुळे तो नेस्तनाबूत झाला. तुमचा संसारातला जो आनंद, गोडवा, प्रेम होतं ते आटलं. तेव्हा अशा ठिकाणी की जे असं काहीतरी झालेलं आहे किंवा बरेचदा कॉलेजचे फ्रेंड्स असतात, त्यांची अफेअर्स असतात किंवा कुणीतरी कॉलेजमधलं आवडत होतं. जर अशी व्यक्ती 40 वर्षानंतर आपल्या आयुष्यात एखादं असं ठिकाण आहे की तिथं मिळत आहेत, तर तिथं मी असं म्हणेल की 100% तुम्ही अवॉइड करायला हवं. तर हे झालं पहिलं की अशा ठिकाणी मुळीच जाऊ नका. सेकंडली की बरेचदा काय होतं की आपण आता नवीन एक फॅड आलं आहे गेट टुगेदरचं. तर गेट टुगेदरमध्ये जातात, पण एक मुलगा होता म्हणजे की तो गेट टुगेदरला जाण्यासाठी खूप एक्सायटेड होता. तो आपल्या गावाकडे शेती वगैरे करायचा आणि गावाकडून शेती करताना तो इतका एक्सायटेड होता की अरे आपलं गेट टुगेदर आहे, आपले सगळे जुने फ्रेंड्स मिळतील, आपण सगळ्या जुन्या गोष्टी काढू, की अरे ते लाडू कोणी खाल्ले होते, अरे ते लव्ह लेटर्स कोणी टाकलं होतं वगैरे वगैरे, आणि खूप एन्जॉय करतो. पण झालं उलटंच. तो ज्यावेळेस त्या गेट टुगेदरला गेला, तिथले सगळे जे त्याचे फ्रेंड्स होते ते एका चांगल्या पोझिशनवर वर्क करत होते, चांगल्या जॉबवर लागलेले होते, कोणी चांगले बिझनेस ओपन केलेले होते. आणि त्यामुळे त्यांच्यात जे डिस्कशन होते ते फक्त अमाऊंटचं, की एवढ्या लाखाचा माझा प्रोजेक्ट आहे, माझं पॅकेज एवढं आहे. कुणीही जुन्या गोष्टी काढल्या नाही. ज्या बालपणातले जे काही सुखद क्षण होते त्यावर कोणीही काही बोललेलं नाही. तर ते फक्त आपल्या करंट सिच्युएशनवर बोलत होते. आणि या मुलाचा तिथे डिसमूड झाला म्हणजे याला फ्रस्ट्रेशन झालं, याचा अपमान झाल्यासारखं झाला, कारण याच्याकडे ते नंबर्स नव्हते पैशांचे बोलण्यासारखे. तर अशा ठिकाणी जाऊ नका. जर तुमचं गेट टुगेदर होत असेल किंवा एखादा फ्रेंड असेल, तो तुम्हाला वाटतं की अरे हा माझा स्कूलचा फ्रेंड आहे, हे आहे, तेव्हा जाणून घ्या की त्याची लाईफस्टाईल कशी आहे, त्याची फायनान्शियल हे कशी आहे, आणि त्याचा महत्त्वाचा म्हणजे त्याचा माइंडसेट कसा आहे. त्यानंतरच त्याला भेटायला जा. अदरवाईज तुमच्या पदरी निराशा येईल, दुःख येईल. त्यानंतर तिसरी गोष्ट टाळायला हवी की जिथे तुमचा मान राखत नाही, कारण आता वयाचं 40 वर्ष झालं म्हणजे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना चांगले ओळखायला लागतात. तर जी नातेवाईक तुमचा नेहमी अपमान करत असेल, जे तुम्हाला घालून पालून बोलत असेल किंवा स्वतःच्या पैशाची उर्मी दाखवत असेल, अशा नातेवाईकाकडे चुकूनही जाऊ नका. जायचं काम पडलंच तर किती कमीत कमी वेळ आपल्याला तिथे थांबावं लागेल याची काळजी घ्या. आणि अशा नातेवाईकापासून 4 हात लांब राहा. बरेचदा असतं सख्या बहिणी, सख्या जावा, नंदा भावजया, या सगळ्यांमध्ये या गोष्टी होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट जाणवायची आहे, कारण ओळखायला शिकलो असतो की कोण कसं आहे. तेव्हा स्वतः जाऊन तिथे दुःखी होण्यापेक्षा तुम्ही काळजी घ्या की आपण ते कसं टाळता येईल आणि आपण स्वतः कसं आनंदी राहू शकू. नेक्स्ट अशी गोष्ट आपल्याला परत टाळायची आहे की बऱ्याच बऱ्याच महिला असतात किंवा पुरुष असते की ज्यांची लग्न झालेली नाही आहेत, अदरवाईज घटस्फोट झालेला आहे, अदरवाईज विधवा झालेल्या आहेत. मग त्यांना लॉट्स ऑफ क्वेश्चन्स तिथे केले जातात की बाई तुझं कसं होणार, काय होणार, तुझे केस फार पांढरे झाले आहे, तू आता दिसायला एवढी व्यवस्थित दिसत नाही आहे, मग आता तुझं म्हातारपण कसं जाणार, कुणीतरी तुला जीवनसाथीची गरज आहे, तू फार उशीर केला आहे वगैरे वगैरे, किंवा तुझी डिसिजन चुकलेली आहे एक्सेट्रा. तर अशा ठिकाणी सुद्धा जाणं टाळा. त्यानंतर लास्ट पॉईंटबद्दल आपण बोलूया की बरेचदा असं होतात की तुम्ही जो काही व्यवसाय करता, फॉर एक्झाम्पल कुणाचं ब्युटी पार्लर असतं किंवा कोणी कॉल सेंटरला काम करतं किंवा कोणी इन्शुरन्स एजंट असतं. तर बरेचदा या प्रोफाईलकडे लोकांचा, म्हणजे मी स्वतःचं मत नाही पण मी जे काही जनरल ऑब्झर्वेशन केलेलं आहे
त्या ऑब्झर्वेशननुसार या प्रोफाईलकडे बघणाऱ्या लोकांचा थोडा जो दृष्टिकोन आहे तो तितकासा बरा नाही आहे अजूनही. तेव्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जी काही आज आपल्याला रोजीरोटी मिळत आहे ती रोजीरोटी आपल्याला त्या व्यवसायामुळे मिळत आहे. तेव्हा तो व्यवसाय हा चुकीचा किंवा वाईट का असू शकतो. आपण आपला जो काही आपला व्यवसाय करतो आहे त्याच्याबद्दल एक रिस्पेक्ट ठेवा. आता मी ॲज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे. बऱ्याच जणांचं हे असते की काय असतं सायकोलॉजी काउन्सिलरचं काम काय असतं. नुसते दुसऱ्यांचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्या, त्यांना ते सांगा वगैरे वगैरे. याहीबद्दल काही लोक फार रिस्पेक्टफुली बघतात, काही नाही बघत. तो त्यांचा दृष्टिकोन आहे. कंटेंट बरेच लोकांचं व्हिडिओ बद्दल पण असतं काय आजकाल सगळे उठले सुटले यूट्यूब्सवर व्हिडिओ बनवायला लागले. हो, प्रत्येकाला वाटतं की मला कुठंतरी साईड अर्निंग व्हावं. प्रत्येकाचा मोटो वेगळा असू शकतो. मी व्हिडिओ कंटेंट तयार करते कारण माझा मोटो आहे की जो काही समाजामध्ये एक मानसिक स्ट्रेस वाढलेला आहे, मानसिक स्वास्थ्य लोकांचं बिघडलेलं आहे, ते मी कुठे थोडीशी मदत माझ्याकडून होऊ शकते. खारीचा वाटा मी कुठेतरी उचलू शकते का लोकांचा मानसिक स्वास्थ्य दुरुस्त करण्यासाठी, मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मी एखादा छोटासा खारीचा वाटा उचलू शकते का. तर माझ्याकडे हा एक इझी प्लॅटफॉर्म आहे म्हणून मी यात ते कार्य करते. तेव्हा लोक काय म्हणतात याकडे लक्ष न देता आपलं काम करत राहा कारण आपलं कामच आपली ओळख बनत असते. यश अपयश हे चालायचंच, त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला तुम्ही आनंदी असाल तर 4 लोक तुम्हाला बोलतील, तुमच्या आनंदावर जळतीलही. पण तुम्ही दुःखी असाल तर तुम्हाला कोणीही विचारायला येणार नाही. ज्या महिला कंटेंट लिहितात किंवा तयार करतात त्या हाऊसवाईफ आहे, त्यांनी कुकिंग चॅनल सुरू केलं आहे, काय वाईट आहे. त्याच्यातून त्यांना थोडं काही अर्निंग होत असेल आणि अर्निंग नाही होत असेल पण त्यातून त्यांना एक आनंद मिळतोय, त्यामुळे त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहत असेल तर काय हरकत आहे. का म्हणून तुम्ही त्यांना अपोज करता किंवा का म्हणून त्यांची खिल्ली उडवता. असं करू नका. जर प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवरचं तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.